आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी महाज्योतीतील विद्यार्थी सुदाम मुजावर, ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अंबादास मेव्हणकर, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर काही क्षणात आपल्याबरोबर जोडल्या जातील. काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके देखील आपल्यासोबत आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत करत थेट आपण मुद्द्याकडे वळूयात. यावेळेला पहिला प्रश्न हा विद्यार्थ्यांच्याच बाजूने अतिशय महत्त्वाचा. सद्दाम, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडचण नेमकी काय आहे? काय विद्यार्थ्यांचा आरोप आहे? धन्यवाद. मी आज लोकशाही चॅनलचं करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आज ही चर्चा आयोजित केली. धन्यवाद. खऱ्या अर्थानं मला ही अपेक्षा आहे की या चर्चेच्या माध्यमातून देखील राज्यातील ओबीसी आणि भटकेमुक्त विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये ऑगस्ट 2023 मध्ये आम्ही महाज्योती संस्थेकडे अर्ज केलेले होते आणि तिथून ही प्रक्रिया जवळपास ऑक्टोबर 2024 पर्यंत चालली आहे की आमची छाननी करून विद्यार्थी किती पात्र आहेत हे ठरवण्यास. याच्या मधल्या कालावधीमध्ये काय झालं तर याच्या मधल्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या केवळ 50 ठरवली गेली. एक समान धोरणाची समिती स्थापन केली गेली, समान निकष लावले गेले सारथी पार्टी महाज्योतीला आणि एक समिती स्थापन करून तो विषय जो आहे ते त्या समितीकडे सोपवण्यात आला. आणि 2 वर्ष या समितीने वेळखाऊ प्रक्रिया करत कुठलेही निर्णय त्या ठिकाणी घेतले नाही. या दरम्यान मध्ये विद्यार्थ्यांनी सारथीचे असतील, बार्टीचे असतील, महाज्योतीचे असतील आणि विशेषतः महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल अशा विविध ठिकाणी आंदोलनं केली की ज्या पद्धतीने याच्या आधी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जात होती त्याच पद्धतीने ती आताही दिली जावी. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 वेळा आमची या फेलोशिप करिता पात्रता परीक्षा देखील घेण्यात आली. आणि शासनाचं प्रशासनाचं इतकं मोठं दुर्दैव आहे या विद्यार्थ्यांचं आणि या शिक्षण प्रणालीचं की 2 वेळेस पेपर घेतलेला त्यांना रद्द करावा लागतो. ही निष्क्रिय प्रक्रिया या ठिकाणी राबवली गेली हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर विद्यार्थ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बैठकी झाली होती नागपूर अधिवेशनाच्या काळामध्ये. तिथं दिलं गेलं की आम्ही निर्णय घेऊ, परंतु कुठलाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आला नाही. यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यापासून ते मुंबईपर्यंत पायी लॉंग मार्च काढला होता. यामध्ये सगळे सारथीचे असतील, बार्टीचे असतील, महाज्योतीचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी सामील झालेले होते. आणि यानंतर तो जेव्हा पायी लॉंग मार्च मुंबईला पोहोचला त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी 50% निर्णय या शासनाने घेतला. आणि या 50%चा निर्णयाला सुद्धा विरोध करत की आमची हक्काची फेलोशिप आहे आणि तुम्ही ते नाकारू शकत नाही किंवा तुम्ही ते कमीही करू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. महिला विद्यार्थिनींनी महाज्योतीच्या केशवापनची आंदोलन त्या ठिकाणी स्वीकारलं नागपूरमध्ये. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी तीव्र आंदोलन करतायत हे समजल्यानंतर कुठेतरी शासनानं 100% विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय जो आहे तो घेतला. शासन निर्णय घेतला आणि 11 ऑक्टोबर 2024 मध्ये हा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला. आता 11 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2025 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या खूप चमत्कारिक. या दरम्यान मध्ये सारथी असेल, बार्टी असेल या दोन्ही संस्थांना त्यांच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची फेलोशिप देण्यासाठीची जी आवश्यक रक्कम होती ती मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तात्काळ त्यांना त्या संस्थेला वर्ग करण्यात आली. परंतु महाज्योती संस्थेने निधी अभावी 25 जुलै 2024 पासून विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. ती फेलोशिप किती होती तर ती केवळ 5 महिने 6 दिवसांची होती. विद्यार्थ्यांनी ज्यावेळी पाठपुरावा केला संस्थेकडे की आम्हाला इतकी फेलोशिप कमी का दिली जाते, आमच्या जर समान धोरण आहे, समान निर्णय सगळ्यांसाठी लागू केले जात आहे, तर मग महाज्योतीच्या भटकेमुक्त विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय का होतोय. अन्यायाची भावना विद्यार्थ्यांची असल्याचं सद्दाम तुम्ही सांगताना दिसताय. पुढचा प्रश्न कपिल ढोके